स्वप्नील जयकर दिग्दर्शित तेंडुलकर आउट हा चित्रपट या वीकेंडला पाहायला मिळतोय। योग्य मुहूर्तावर चित्रपट रिलीज केलाय, त्यामुळे नावाच्या उत्सुकतेपायी बरीच लोक हा चित्रपट पाहायला जातील आणि जाही, कारण पिक्चर एंटरटेनिंग आहे। बॉलिवूडच्या दिल्ली बेलीचं एक मस्त मराठी व्हर्जन तुम्ही डेफिनेटली एन्जॉय कराल आणि यातल्या ह्या 5 पाहण्यासारख्या गोष्टी मी तुम्हाला सांगते। या चित्रपटातली पात्र कोणतीही काहीही बॅकग्राऊंड न एक्सप्लेन करता या कथेत शिरतात आणि आपल्याला ते खटकतही नाही। चित्रपट जसा पुढे सरकतो तशी आवश्यक तेवढी माहिती हळूहळू मिळत जाते। एका रात्रीची स्टोरी म्हटल्यावर कथानकाला वेग असणं आपल्याला अभिप्रेत आहे। सुरुवातीच्या न्हाव्याच्या दुकानातल्या सीन पासून असं वाटतं देखील, पण नंतर लगेच दुसऱ्या सीन पासून चित्रपट स्लो होऊ लागतो आणि तुम्हाला कंटाळा येतोय हे जाणवतं। सिच्युएशनल कॉमेडी ही चित्रपटाची नस आहे, पण त्यासोबत चित्रपट अस्पष्ट भावनांचा एक सुंदर खेळ खेळतो। नीट पाहाल तर कथेत मानसिक ताण आणि संयम यांची रस्सीखेच आहे आणि म्हणून सिनेमा रिअलिस्टिक होतो। तेंडुलकरला टपकवण्याचा हा वन नाईट प्लॅन आणि या नाईट मध्ये एका मागून एक अडथळे येत राहतात आणि ही वन डे मॅच अधिक रंगत जाते आणि या घटनेला क्रिकेट मॅचचा फील देण्यासाठी मॅच मधल्या कॉमेंट्रीचा नरेशन म्हणून वापर केलाय। हे फारच क्रिएटिव्ह आहे। हा चित्रपट एका अव्यवस्थित, वंगाळ आणि तणावपूर्ण वातावरणात बहरतो, त्यामुळे अर्थात चित्रपटाला एक लुक आहे। अंधार, अडगळीची रूम, लाल रंगाचे लाईट्स, नेहमी घामाळलेली पात्र आणि बक्कळ दारू आणि सिगरेट। तर या होत्या या चित्रपटातल्या 5 गोष्टी। आणि हो, सईने काय केलंय ही जर उत्सुकता असेल तर तिचा रोल तसा छोटा आहे पण खूप इंटरेस्टिंग आहे। चित्रपटाचे संवाद बोल्ड आहेत, पण बोल्ड सीन वगैरे वापरून उगीच चित्रपट रंगवण्याचा प्रयत्न नाहीये, त्यामुळे तुम्ही चित्रपटाची कथा एन्जॉय करता। विजय मौर्य आणि सयाजी शिंदे एकदम कडक, मजा येते दोघांनाही बघायला। कोणालाच नको असलेल्या तेंडुलकरला आउट करण्याचा हा आगळा वेगळा प्रोग्राम एक वेगळंच कथानक सांगतो हे नक्की।